नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता निरंजन वकील जे आहे ते मात्र अर्जुनवर आरोप करत असतात. म्हणजेच ते आता अर्जुनला या सख्यामध्ये टॉर्चर करतच म्हणत असतात की तुम्हाला तर चांगलंच माहिती होतं की शांता जी आहे ती सिग्नलवर मुलांना भिकारी बनवून पैसे लुटण्याचा प्रयत्न करते. तिचा हा धंदा खूप दिवसांपासून होता. या सुद्धा गोष्टी तुम्हाला चांगल्याच माहिती आहे. आणि तरीसुद्धा तुम्ही तिला सपोर्ट करत होतात आणि तुमची आणि तिची पार्टनरशिप होती. हे मला या सगळ्या गोष्टीवरून कळतं. मग या गोष्टी जेव्हा लक्षात येत आहेत ना, त्यावर एवढंच कळतं मला की तुम्ही आणि तिची पार्टनरशिप असल्यामुळे तुमच्यात नक्कीच काहीतरी वाद होत असतील आणि तुम्हाला तिची ती गोष्ट पटली नसेल आणि म्हणूनच तर तुम्ही तिच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. तुम्ही तिला जीवानेशी मारलं असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता त्यांचं बोलून झालेलं असतं. पण चैतन्याला काहीच बोलता येत नसतं. चैतन्य शांत असतो. पण आता अर्जुन स्वतः ही केस हँडल करायचं ठरवतो. अर्जुन म्हणत असतो की आता मी स्वतः केस हँडल करू शकतो का? आणि मग काय आता ही केस जी आहे तू स्वतः हँडल करायला घेतो. तो आता म्हणत असतो की आता जे काही निरंजन वकिलांनी सांगितलं त्या पद्धतीने त्यांच्या बोलण्यात बरेच असे शब्द होते. दिसणार हे असे शब्द त्यांनी वापरले आहेत, पण त्यांना ही खात्री नाहीये की या सगळ्या गोष्टी मिस केल्या आहेत. आणि म्हणूनच मी तुम्हाला एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो की हा जो खून झाला त्या दिवशीची संपूर्ण गोष्ट जी आहे मी तुम्हाला एक करून सांगतो. म्हणजेच तुम्हाला आणि त्यासोबत कोर्टाला सुद्धा समजेल. आणि याबरोबर आता अर्जुन ती कहाणी सुरुवात करतो. म्हणजेच जर त्याला हा खून करायचा झाला असता, त्याने पूर्ण मास्टर प्लॅन करून हा खून करायचा ठरवला असता, तर त्याने हा खून पूर्णपणे सक्सेसही केला असता. म्हणजेच त्या डेड बॉडीची विल्हेवाटही त्याने एकदम सक्सेसफुली केली असती. जसं की ह्यांचं म्हणणं होतं की मी रात्री खून केलाय, मग मी ती डेड बॉडी सकाळपर्यंत का ठेवीन? मी तेव्हाच त्याच्या डेड बॉडीचा आहे तो विल्हेवाट मी लावला असता. पण ह्यांनी हे जे काही म्हणतायत ते खूप चुकीचं आहे. म्हणजे यांचं असं म्हणणं होतं की मी एकदम छान प्लॅनिंग करून सगळं केलं, तर मग माझ्या प्लॅनिंगमध्ये हेही असलं असतं ना की त्या डेड बॉडीची पूर्ण जी तरतूद जी आहे ती मी आधीच करेन. मी का लोकांना सकाळपर्यंत हे दाखवायला ठेवेल? मग या गोष्टी या मिस्टर निरंजन प्रभू यांना समजल्या नाही का? या लक्षात आलं नाही का? असं देखील अर्जुन आता बोलू लागतो आणि अर्जुन आता सगळी कहाणी सांगू लागतो. त्यामध्ये अर्जुन सांगत असतो की खरं तर मी जे आहे नेहमीप्रमाणेच माझ्या कामाला जायला निघालो होतो आणि कामाला जात असतानाच माझ्याकडे बऱ्याच काही गोष्टींची साठा होता. म्हणजे मला पटकन लवकर पोहोचायचं होत. माझी एक मीटिंग होती, त्यासाठी मी जात होतो. पण अचानकपणे ना माझी गाडी जी आहे ती मध्येच थांबवण्यात आली. मिस्टर पाटकर यांनी ती गाडी थांबवली. मग आता मी गाडी थांबवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की माझ्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे. आणि मग नंबर प्लेट नसल्यामुळे मी गाडीतून उतरलो आणि चेक केलं तर खरंच नंबर प्लेट नव्हती. मग मी त्यांना फाईनही देत होतो. पण नंतर त्यांनी मला अचानकपणे सांगितलं की माझ्या गाडीची डिक्की ओपन कर. मग जेव्हा मी गाडीची डिक्की उघडून बघितली तेव्हा मात्र आता मला समजलं की माझ्या गाडीमध्ये एक डेड बॉडी आहे. आणि ती डेड बॉडी दिसल्यानंतर मिस्टर पाटकर यांनी मला सरळ अटक केली. म्हणजे त्या गोष्टीची त्यांनी शहानिशा केली नाही की हे डेड बॉडी खरंच माझ्या गाडीमध्ये इतर दुसऱ्या कोणी ठेवली असेल का? त्यांनी सरळ माझ्यावर आरोप केले. मला त्यांनी अटक करवली आणि तरीसुद्धा मी त्या सख्यामध्ये काहीच बोललो नाही. आणि आता मला तुम्हाला हे सुद्धा म्हणायचं आहे की माझ्यावर डायरेक्टच आरोप केले जाता आहे की मी खून केला आहे. यांच्याकडे कोणतीही शाश्वती नव्हती की या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहे.
अर्जुन जेव्हा आता एवढं फडफड करून बोलत असतो ना, तेव्हा मात्र आता कल्पना खूप जास्त खुश असते. कल्पना सायलीला म्हणत असते की अर्जुन जर असंच करत राहिला आणि ही केस अशीच जर हडल केली ना ह्याने, तर नक्कीच ना आज अर्जुनची निर्दोष सुटका सुद्धा होऊ शकते. दुसरीकडे आता निरंजन प्रभू जे वकील असतात त्यांना आता अर्जुनला काही प्रश्न विचारायचे असतात आणि त्यासाठी अर्जुनला ते आता त्या कटघरामध्ये उभा राहायला सांगतात. मग अर्जुनही तिथे जाऊन उभा राहतो. मग आता अर्जुनला ते प्रश्न करत म्हणत असतात की मला एक गोष्ट सांगा की तुमच्या आणि त्यासोबत शांता यांचा काय संबंध होता. तुम्ही जर म्हणताय मी त्यांचा खून केलेला नाही, मग त्या दिवशी रात्री आणि तुमच्या म्हणजे नेमका शांताचा आणि तुमचा काय संबंध आहे. त्या दिवशी तुम्ही त्यांना का एवढा सपोर्ट करत होतात याचं कारण मला कळायला हवं असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की हो मी तुम्हाला सांगायला तयार आहे ना. खरं तर ना ज्या शांता आहे त्यांना खरं तर त्यांच्या नव्याकडून खूप जास्त त्रास होत होता. म्हणजेच त्यांचा नवरा दारू पिऊन त्यांना सक्त मारायचा आणि शांता ज्या आहे त्या माझ्या क्लायंट आहे. कोणत्या क्लायंट कशा संदर्भात, त्या खरं तर एकदा घटस्फोट घेण्यासाठी म्हणून माझ्याकडे आल्या होत्या. त्यांना त्यांच्या नव्यापासून वेगळे व्हायचं होतं, कारण त्यांना त्यांच्या नव्याचा प्रचंड असा त्रास होता आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडे बोलूनही दाखवलं की त्यांना त्यांच्या नव्यापासून वेगळं व्हायचं आहे आणि त्याचसाठी मी त्यांची केस घेतली होती हडल करायला. मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जर शांताची केस घेतली होती मग पुढे तुमच्या आणि त्यांचा काय संबंध आला. म्हणजे तुम्ही त्या दिवशी त्यांना तिथे घरी पाठवलं होतं आणि ते डॉक्युमेंट सुद्धा घ्यायला सांगितले होते आणि त्यांच्याबरोबर पाठवलेला तो मुलगा हा तुमचाच होता ना. म्हणजे तुम्ही बनावट प्लॅन करून हे सगळं केलं होतं. तुम्हाला तिला संपवायचं होतं म्हणूनच हे सगळं प्लॅनिंग होतं, बरोबर की नाही. त्यावर मात्र आता इकडे अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की हे सगळं काही चुकीचं आहे. खरं तर शांता जे आहे त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या नव्याकडून खूप जास्त त्रास आहे आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या नव्याकडून वेगळं व्हायचं होतं. वेगळं होण्यासाठीच त्यांनी माझ्याकडे ही केसही आणली होती. मग मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या नव्याकडनं वेगळं होऊ शकता. अर्जुन जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगत असतो तेव्हा मात्र आता त्याला विचारलं जातं, मग मला एक गोष्ट क्लिअर सांगा की मग तुम्ही त्यांना वेगळीकडे राहायला का सांगितलं होतं. त्यामागचं नेमकं उद्दिष्ट काय होतं हे सुद्धा आम्हाला कळायला व त्याच वेळेला अर्जुन सांगतो की खरं तर ना त्यांच्या नवरा नवनाथ यांच्याकडून त्यांना त्रास होता आणि त्या नेहमीच बोलायच्या आणि मला असं वाटायचं की माझ्या आशिलावर कोणतेही वाईट वेळ येऊ नये, त्यांच्यावर कोणतेही हल्ला होऊ नये, कारण याआधी त्यांनी खूप सहन केलं होतं आणि त्याचसाठी मी यांना एका वेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं त्यांच्या सेफ्टीसाठी. आता तुम्हाला काही गोष्टी ज्या आहे त्या दाखवतीलच. मिस्टर गडकरी ह्यांना काही रिपोर्ट द्या. त्याबरोबर आता चैतन्य उठून उभा राहतो आणि त्यांनी फाईल तयार केलेली असते नवनाथकडनं ज्या ज्या काही गोष्टीचा त्रास व्हायचा त्याची FIR आधीच तिने दाखल केलेली होती पोलीस स्टेशनमध्ये. हे सुद्धा आता दाखवलं जातं. मग जज सुद्धा या सगळ्याची पाहणी करतात. जज जेव्हा या सगळ्याची पाहणी करतात तेव्हा ते सुद्धा म्हणतात की हो तुम्ही बोलताय ते अगदीच बरोबर आहे. आणि या सगळ्या गोष्टी आता हडल केल्यानंतर आता मात्र इकडे अर्जुनच्याबद्दल काही बोलायची संधीच उरत नसते. मात्र अर्जुन जो आहे तो आता पुन्हा एकदा त्या कडघ्यातून बाहेर येऊन आता म्हणत असतो की या केस संदर्भात माझ्यावर खुनाचे आरोप केले जात आहे, पण फक्त डेड बॉडी माझ्या गाडीमध्ये असल्यामुळे मी खुनी आहे असं नाही. या सगळ्यामागे सुद्धा दुसराच कोणीतरी वाली आहे असं देखील अर्जुन सांगतो. आणि या सगळ्यासाठी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की प्लीज मी आता कोर्टामध्ये हिच्या नवरा नवनाथ याला बोलवायची परवानगी मागत आहे. मग आता अर्जुनने
शांताच्या नव्याला नवनाथला बोलण्याची परवानगी दिल्यानंतर नवनाथ तिथे आलेला असतो आणि नवनाथना आता जेव्हा कोर्टात येतो ना तेव्हा सुद्धा तो खूप जास्त दारू पिलेला असतो. त्याला स्वतःच्या पायावर उभा राहायची सुद्धा ताकद नसते आणि त्यामुळेच ना आता तो तिथे असतानाच त्याला मात्र अर्जुन शांताचा खोटो दाखवतो आणि विचारतो की तुम्ही ह्यांना ओळखता का. त्यावर मात्र आता हो मी यांना ओळखतो हो, ही माझी बायको आहे. शांता, मग काय झालं या शांताचं तुम्ही या शांताला ओळखताना मग शांताबरोबर तुम्ही का राहत नव्हतात. ही नाही पक्की पोहोचलेली आहे हिच आणि माझं कधीच जमायचं नाही. हिला ना मला ठेवायचंच नव्हतं. मी तर लरू दारू पितो आणि हिला लरू मारायचो असं वाटायचं ना की लरू वैता करून ठेवला होता. एकदा तर मी तिला म्हटलं होतं की सगळं सोड. मग तीन तर माझ्याकडे सोड चिठ्ठी मागितली होती. सोड चिठ्ठी काय मी तिला म्हटलं तुला काही देत नसतो मी घटस्फोट वगैरे. तेव्हा पण तिला लय हाणला होता, मी लय मारला होता असंही आता इकडे म्हटलं जातं. जेव्हा नवनाथ या सगळ्या गोष्टी बोलत असतो तेव्हा सुद्धा आता पोलिसांना कळत असतं आणि त्यासोबत जजना सुद्धा की शांताला किती रास होता ते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी समजतात ना तेव्हा मात्र आता हा पॉइंट जो आहे तो नोट करून खरंतर अर्जुनने गोष्टी कळतात तेव्हा मात्र आता त्या हवालदारांना कडघ्यामधून खाली यायला सांगितलं जातं आणि पुन्हा एकदा त्या कडघ्यामध्ये आता पाटकर यांना उभं केलं जातं. आणि पाटकर जेव्हा उभे असतात ना तेव्हा मात्र आता अर्जुन त्यांच्यासोबत बोलत असतो. अर्जुन त्यांना म्हणत असतो की आता तुम्ही हे सगळं केलं आणि वर मला एक गोष्ट सांगा, माझ्या गाडीमध्ये डेड बॉडी होती याबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं होतं का. तुम्हाला कोणी मुद्दामून टीप दिली होती का याबद्दल सांगा. आता मात्र प्रियाच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले असतात. प्रियाला काय बोलावं सुचत नसते. इकडे मात्र आता हो मला एक निनावी कॉल आला होता आणि त्या निनावी कॉलमध्ये मला म्हटलेलं होतं की अर्जुन सुभेदार यांच्या गाडीमध्ये डेड बॉडी आहे. मग आता हा सुद्धा पॉइंट जज लक्षात घेत आता म्हणत असतात की हे सगळं काही तुम्ही जे केलेलं आहे ते अत्यंत चुकीच आहे आणि यासाठी तुम्हाला आता शिक्षाही होणारच. आता जज याला 1 महिन्यासाठीच सस्पेंड करतात. म्हणजेच पाटकर इन्स्पेक्टरला आता 1 महिन्यासाठी सस्पेंड केलेलं असतं आणि जेव्हा त्याला सस्पेंड केलं जातं ना तेव्हा मात्र आता प्रियाच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले असतात. कारण आता तिला कळलेलं असतं की आपल्याला ज्या खबर आहे त्या काही मिळणार नाही आणि आपल्यामुळे ह्या माणसाची 1 महिन्याला सुद्धा ह्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रिया आता पूर्णपणे एकदमच टेन्शनमध्ये येते. दुसरीकडे अर्जुनने जे काही म्हणणं मांडलेलं असतं त्यानंतर आता मात्र इकडे जे वकील असतात, जे निरंजन वकील असतात ते आता पुढे येतात आणि ते आता अर्जुनची उलट तपासणी करायला सुरुवात करतात. ते आता अर्जुनला सुद्धा प्रश्न विचारत असतात की मला एक गोष्ट तुमच्याकडून ऐकून घ्यायची आहे की तुम्ही त्या रात्री नेमकं तिला तिथे का पाठवलं होतं. शांताला याचं कारण काय होतं मला या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. त्यावर आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की खरंतर त्यांच्या घराबाहेर एक अतिक्रमणाची नोटीस लागली होती आणि त्यासाठी त्यांना ते पेपर घराचे हवे होते आणि त्यासाठी त्यांना मी एका माझ्या माणसासोबत पाठवलं होतं. पण तुम्ही तुमच्या माणसासोबतच का पाठवलं होतं, त्यामागे तुमचा काय उद्देश होता. त्यावर आता अर्जुन सांगतो की तिला ना तिच्या नव्याकडून धोका होता, तिच्या नव्याकडून त्रास होता आणि म्हणूनच आम्ही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने केल्या करून तिच्या नव्याकडून तिला कोणताही त्रास होऊ नये आणि माझ्या अशिलाला कोणताही त्रास झालेला मला चालत नव्हता. मी नेहमीच माझ्या अशिलाच्या सोबत असायचो. आता अर्जुन जो आहे तो कडघ्यामधून बाहेर येतो आणि अर्जुन आता कोर्टाकडे विनंती करत असतो आणि म्हणत असतो की मला ना आता इकडे बोलवायचं आहे, ते म्हणजे मिसेस सायली सुभेदार यांना. मग आता जेव्हा सायली गडग्यामध्ये येऊन उभी राहते तेव्हा आता अर्जुनने प्रश्न केलेला असतो की तुम्ही काल रात्री कुठे होतात. त्याबरोबर आता सायली सांगत असते की मी माझ्या
नव्यासोबत काल अर्जुन सुभेदार यांच्यासोबत आईस्क्रीम खायला आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलेली होती सायलीने. आता हे वक्तव्य केल्यानंतर निरंजन वकील म्हणत असतात की बघितलं का घरातल्या घरात कसे कॉमेडी प्रश्न विचारले जातात. आणि आता अर्जुन जो आहे तो निरंजन वकिलाला शांत बसवतो, म्हणू लागतो की मी फक्त जस्ट हिला विचारण्यासाठी बोलावलं होतं, मुख्य पुरावा तर माझ्याकडे आहे. मग आता शेखर म्हणजेच ज्या आईस्क्रीम पार्लरमध्ये अर्जुन आणि साहिली आईस्क्रीम खायला गेले होते त्या शेखरला सुद्धा बोलवलं जातं आणि मग शेखरला विचारलं जातं की काल रात्री मी तुमच्या हॉटेलमध्ये खायला आलो होतो का आईस्क्रीम. त्यावर अर्जुनबद्दल तो आता बोलू लागतो की हो, या आणि यांच्या बायको या दोघंही जण आमच्याकडे काल रात्री आईस्क्रीम खायला आले होते. मग अर्जुन त्यांना विचारतो की तुमच्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे का, कॅमेरे आहे का. तर ते म्हणतात की आमच्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये, पण आमच्या हॉटेलच्या बाहेरच एक रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर कॅमेरा आहे आणि त्या कॅमेऱ्यातल फुटेज माझ्याकडे आहे. मग आता अर्जुन त्यांच्याकडे ते फुटेज मागतो. त्यांनी येताना ते फुटेजही आणलेलं असतं. मग आता तो पेनड्राईव्ह अर्जुन जो आहे तो जज यांना देतो आणि मग काय जस्ट पेनड्राईव्हमधील ती क्लिप पाहतात ज्याच्यामध्ये अर्जुन आणि सायली काल रात्री आईस्क्रीम खायला गेले होते. हे सगळं आणि स्पष्ट व्यवस्थितपणे दिसत असतं. आणि त्यामुळे आता अर्जुन आणि सायली रात्री शांताच्या इथे खून करायला नव्हते, तर त्यावेळेला ते तिथे आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खायला गेले होते. ही गोष्ट अजूनही एक सिद्ध झालेली असते. इकडे अर्जुन एकावर एक पुरावे देत असतो, पण प्रियाच्या मात्र तोंडच पाणी पळालेल असतो. तो विचार करतो की अर्जुन एवढा आतमध्ये ती असताना सुद्धा एवढे पुरावे ह्याने कसे काय आणले याचा विचार ना इकडे प्रियाच्या डोक्यामध्ये येत असतो. आता अर्जुन जयेशला सुद्धा कोर्टात हजर केलेलं असतं. जयेश जो आहे हा शांतासोबत गेलेला हा एकम मुलगा होता. याबद्दल देखील अर्जुन आता कोर्टात सांगू लागतो, मी याच मुलाला शांता मावशीसोबत पाठवलं होतं. मग आता शांता मावशीबरोबर हा असताना ज्या ज्या काही गोष्टी झाल्या आहे त्यावर अर्जुन त्याला ते सगळं सांगायला सांगतो. अर्जुनला आता तो सगळ्या गोष्टी सांगत असतानाच आता तो म्हणू लागतो की मला त्या दिवशी रात्री काय काय घडलं होतं सांग. त्यावर आता जयेश सगळ्या गोष्टी सांगू लागतो. म्हणजे जयेशने पूर्ण गोष्ट सांगितलेली असते. ज्यावेळेला शांता मावशी पेपर घेण्यासाठी आतमध्ये रूममध्ये गेली होती तोपर्यंत मी बाहेर थांबलो होतो आणि मी बाहेर थांबलेला असताना एक मुलगा तिथे आला आणि त्या मुलाने ना माझ्यावर डायरेक्टली हल्ला केला, मला खूप मारलं. माझं डोक जाऊन त्या भिंतीवर आपटलं. डोक माझं भिंतीवर आपटल्यामुळे मी तिथेच विशुद्ध होऊन पडलो. हे देखील आता त्यान सांगितलेलं असतं. जेव्हा जयेश ही सगळी गोष्ट सांगत असतो ना तेव्हा मात्र आता तिथे असणारे निरंजन वकील सुद्धा येऊन बोलत असतात की मला सुद्धा काही प्रश्न जयेश याला विचारायचे आहे. मग जयेशाला विचारलं जातं आणि त्याला म्हटलं जातं की तुम्ही इथे घोंगडी वगैरे का घेऊन का गेला होतात. मग आता जयेश सांगत असतो की माझं म्हणणं हेच होतं की आम्हाला बघायला नको ना शांताच्या नव्याने, म्हणून आम्ही घोंगड घालून गेलो होतो जेणेकरून कोणालाही आम्ही दिसायला नको. आणि रात्रीच्या वेळा यासाठी गेलो होतो कारण शांताचा नवरा दारू पिऊन येऊन कधीही तमाशा करायचा आणि या सगळ्यासाठी आम्ही गेलेलो होतो. दुसरीकडे प्रियाला असं वाटत असतं तर विचार करत असते की हे सगळं काय चाललंय. म्हणजे ही सगळी केस शांताच्या नव्यावर ही लोक का ढकलतायत. कारण या लोकांना तर डाऊट येतच असेल की माझ्यावर पण ही लोक शांताच्या नव्यावर हे सगळं का ढकलतात. याचं कारण काय असू शकतं असं देखील आता प्रियाच्या मनामध्ये कुठेतरी प्रश्न पडलेला असतो. प्रियाच मन नुसतं तिला खात असतं. इकडूनही आणि तिकडूनही तिला त्रास होत असतो, पण तरीसुद्धा ती शांत असते. पण दुसरीकडे मात्र आता जयेशने सुद्धा चांगलीच उत्तरं इकडे असणाऱ्या या वकिलांना दिलेली असतात. त्यामुळे आता निरंजन वकिलांना जयेश ज्या ज्या काही गोष्टी सांगतो त्या एकदम परफेक्ट अशा वाटत असतात. कारण आता खरं
तर प्रियामुळे त्यांना सावध केलेलं होतं. प्रियामुळेच ते लोक असं घोंगड वगैरे घालून गेले होते. पण त्यावेळेला शांताच्या नव्याचं नाव सांगितल्यामुळे इकडे अर्जुनही सायलीकडे बघतो आणि सायली त्याला डोळ्याने इशारा करते, कारण सायरीनेच आता जयेशला सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात की आपल्याला शांताच्या नव्याचा वापर करायचा आहे आणि त्यालाच आपल्याला जेरबंद करायचं आहे. या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून केलेल्या असतात. दुसरीकडे आता जज सुनावणी करू लागतात. जज म्हणतात की आजच्या या पूर्ण केसनंतर हा निकाल इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे की अर्जुन सुभेदार यांच्या गाडीत डिक्कीमध्ये जी काही डेड बॉडी सापडली आहे त्यामुळे ते पूर्णपणे निर्दोष आहे हे सिद्ध झालेलं नाही. पण या केसमध्ये अजून 2 जण ॲड झालेली आहे, ते म्हणजे शांताचा नवरा नवनाथ यांची कसून चौकशी व्हायला हवी. त्याचसोबत या मुलावर जयेशवर ज्या मुलाने हल्ला केला आहे त्या मुलात स्केच लवकरात लवकर पोलिसांनी काढून त्या ख्या आरोपीला शोधून काढायचं. मग या 2 गोष्टी सांगितल्यानंतर आता मात्र अर्जुन सुभेदार यांना आता कोर्ट या सगळ्याचा विचार करून जामिनावर सोडत आहे असं देखील म्हटलं जातं. त्याबरोबर आता सायली त्याचसोबत कल्पना यांना खूप जास्त आनंद होतो. अक्षरशः देवाचे आभार कल्पनाने मानलेले असतात. त्यामुळे कल्पना खूप जास्त खुश असते. प्रियाच्या तोंडाच अगदीच 12 वाजलेले असतात. तिला सुचत नसतं त्यावेळेला की काय करावं ते. परंतु आता अर्जुन अशा पद्धतीने जामिनावर तर सुटलेला असतो आणि त्यामुळे सायली खूप जास्त हसत असते. अर्जुन तर डायरेक्ट जाऊन कल्पनाला मिठी मारतो आणि आता तुमच्यामुळे हे सगळं काही शक्य झालेलं आहे सायली. आणि चैतन्यला तो बोलत असतो, पण आता सायलीम हाणत असते की आपल्याला फक्त यातून नाही तर उद्याच्या फायनल केसमधून सुद्धा बाहेर पडायचं आहे. मग प्रियाच आता उद्यासाठीच फायनल केससाठीच प्लॅनिंग आता चर्चा करायचं ठरत असतं. मग त्या अननोन पर्सनबद्दल चर्चा करायचं त्यांचं ठरत असतं आणि त्याच वेळेला त्यांच्या लक्षात येतं की आपल्यासाठी एकच अननोन पर्सन आहे धाडसी, त्याचसोबत कर्तबगार आणि जिगरा असलेली, ती म्हणजे ऊर्जा शिंदे. ऊर्जा शिंदे आपलं हे काम करू शकते हे त्यांना माहिती असतं. दुसरीकडे नागराजला महिप्तच सांगत असतो की मी इथून बाहेर पडलो की तूही पळ काढायचा आहेत. यांच प्लॅनिंग काहीच ठरत असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.